तेच तेच काय बनवायचं, थोडं वेगळं करून बघू. आज बटाट्याच्या कीसचा पापड करून बघू. बटाट्याच्या कीसचा पापड करून बघितला, खरंच खूप छान झाला आणि खुसखुशीतही झाला. बटाट्याचा कीस वाळल्यानंतर एकदम छान पांढरं स्वच्छ राहिला व तळल्यानंतरही एकदम पांढरे शुभ्र पापडी तयार झाली. तर तुमच्याबरोबरही ही रेसिपी शेअर करते. एकदम कुरकुरीत आणि वेगळी रेसिपी बटाट्याच्या कीसचा पापड. आधी आपण बटाट्याचा कीस आणि साबुदाणा पापड एकत्र केला होता. तर यावेळेस फक्त साबुदाणा कीसचा पापड केला आहे. थोडासा साबुदाण्याचा वापर केला आहे, परंतु बटाट्याचा कीसची चव जाणार नाही याची काळजी घेतली आहे. म्हणजे आपल्याला या पापडात बटाट्याच्या कीसची चव जी आहे ती जशीच्या तशी भेटेल. साबुदाण्याचा थोडासा वापर आपण इथं केलेला आहे. तर पापडाचा हा नवीन प्रयोग करताना मी वापरले आहेत 1 किलो बटाटे. बटाटे स्वच्छ धुवून घेतले, त्यानंतर बटाटे सोलून घेतले आहे. बटाटे सोलल्यानंतर लगेच पाण्यात घाला, म्हणजे बटाटे काळे पडणार नाही. बटाटे एका पाण्याने स्वच्छ धुवून घेतले, त्यानंतर दुसऱ्या पाण्यात बटाटे घेऊन बटाट्याचा कीस करून घेतला. जितका लांब लांब जाडसर करता येईल तेवढा कीस लांब लांब आणि जाडसर करा. त्यानंतर बटाट्याचा कीस 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला. आता बटाट्याचा कीस उकडण्यासाठी मी मोठ्या भांड्यात भरपूर पाणी घेतले. त्यामध्ये अर्धा चमचा मीठ, 1 तुरटीचा खडा घातला. त्यानंतर पाण्याला उकळी येण्यासाठी झाकण ठेवून पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर मी त्यात अर्धा कीस घातला. त्यावर झाकण ठेवून 5 ते 7 मिनिट चांगले शिजू दिले. अर्धा कच्चा बटाट्याचा कीस झाल्यानंतर बटाटा कीस लगेच चाळणीत काढून घ्या. त्यानंतर पुन्हा उरलेला कीस मी या पाण्यात घातला. त्याआधी त्यात अर्धा चमचा मीठ पुन्हा घातले व उरलेला सगळा बटाट्याचा कीस या पाण्यात पुन्हा उकळून घेतला. एका स्टीलच्या छोट्या भांड्यात मी 4 चमचे साबुदाण्याचं पीठ, थोडंसं मीठ घालून पातळसर होईल इतकं पाणी घालून मिक्स करून घ्या. त्यानंतर गॅसवर 5 ते 7 मिनटं हे पीठ शिजवून घ्या. खूप जास्त पाणी घालू नका. ही साबुदाण्याची पेस्ट फक्त चांगली शिजली पाहिजे, यासाठी आपल्याला पाणी वापरायचं आहे. ते 7 मिनटामध्ये साबुदाणा चांगला शिजून जाईल. ट्रान्सपरंट होईपर्यंत साबुदाणा शिजवून घ्या. लागलं तर पुन्हा थोडं पाणी मिक्स करा. घट्टसर ही पेस्ट आता चाळणीत काढून ठेवलेल्या बटाट्यामध्ये ही पेस्ट घाला व व्यवस्थित मिक्स करून घ्या. फक्त बटाटा एकमेकाला चिकटला पाहिजे यासाठी आपण ही पेस्ट वापरलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून आता आपण या बटाट्याच्या पापड्या करून घेऊ. त्यासाठी घरातच प्लास्टिक टाकून मी त्यावर या पापड्या तयार केल्या. या पापड्यांना पुरी प्रेस वगैरे कशाची गरज पडत नाही. हातानेच या पापड्या आपल्याला प्लास्टिकवर पसरवून घ्यायच्या आहे. एकदम नवीन वाळवण्याचा प्रकार आहे. एकदा करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पापड्या कशा झाल्या कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू.